काहीच येत नाही. भारतीय जनता पार्टीचा मागायला पण निघत नाही. रमेश अप्पा कराड साहेबांचा काका जरा काका थोडं साईडला
मामा या मामा आजोबांना पुढे भेटायला भारतीय जनता पार्टीचा कचरू आलेत का या कचरू हारी आहे काय कचरू नाही इकडे बघा समोर काकू पांडुरंग कदम आणि रूपरेखा हे काढले उमेदवाराला सगळ्यांनी बरोबर तुम्ही माधुभाऊला तुम्ही खडे साखर द्या पाठीमागे या तुम्ही तुमच्यासाठी काम समोर चला ठीक हार घे लोक तुम्ही वहिनी हो का उमेदवाराला घाला
गडबड नाही रणजित समोर सरपंच हार घाला त्यांना. डबल करा फोटोग्राफर फक्त इकडे समोर थोडं मागून का थोडं पाठी मागून घेता सगळे वकील साहेब असते ते हनुमती एक तुम्ही बी. अरे इकडे. मॅडम मला सांगा, आज धनतेरस प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आपला काय अजेंडा आहे, कोणत्या अजेंड्यावर आपण निवडणूक लढवत आहे? आमचा विकास, फक्त विकास आणि विकास एवढाच एकच अजेंडा आमचा आहे. कारण आता जवळपास आम्ही 2009 पासून ह्या गाव म्हणजे ह्या ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करतोय आणि 2009 पासून ते आतापर्यंत जे काही विकास झालेला दिसतोय तो मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालेला आहे आणि फक्त विकासाच्या आणि कामाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढवतोय. जोरदार धडाक्यात प्रचाराचा नारळ तुम्ही फोडलेला आहे आणि आपला काय अजेंडा आहे, कोणत्या अजेंड्यावर आपण निवडणूक लढवत आहे? भातांगडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती बोरी व भातांगडी जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समितीच्या विकासासाठी एक विकासाचा अजेंडा घेऊन
आम्ही जनतेसमोर गेलो आहे. आणि तुम्ही आज बघितलं असाल ज्या प्रकारे आमचा भव्य दिव्य असं प्रचाराचा शुभारंभ झाला, ती सांगायचं म्हणजे या मतदारसंघातल्या मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि अशाच प्रकारे आम्हाला प्रत्येक गावात असा प्रतिसाद मिळत आहे. यामुळं आमचा विजय, भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे. कारण या मतदारसंघाचे आमदार माननीय रमेश अप्पा कराड साहेब यांनी जो आम्हाला उमेदवारी दिली आहे, पूर्ण छाननी करून किंवा कोण कसा राहील, कोण विकास काम करेल, कोण विकास खेचून आणल असे आमच्या ताई हे बोरी पंचायत समिती गणाच्या सिंधुताई आणि भातांगळी जिल्हा परिषद गटातून मी महादेव साळुंके व पंचायत समिती भातांगळी गणातून आमचे पांडुरंग मलवाट यांना उमेदवार देऊन आम्हाला एक संधी काम करायची दिली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर निवडणुकीसाठी जात आहे. आणि आमचा विजय हा भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे. याप्रमाणे आम्ही जनतेत जात आहे. भारतीय जनता पार्टीचा लढवतात कसं पाहताय? नाही, सरपंच असताना एक आम्हाला मर्यादा होती. गावच्या विकासापुरतीच आम्ही म्हणजे प्रयत्न करत होतो आणि जिल्ह्यात सर्वाधिक निधी कसा येईल, आपल्या गावचा विकास कसा होईल या माध्यमातून आम्ही राहत होतो. पण आता आमच्यावर जिम्मेदारी वाढणार आहे. या जनतेला माहित आहे की बाजूचंच गाव आमचं सलगरा बुजुर्ग एक काय विकास झालाय त्यांनी पाहिला आहे. त्यामुळं त्या जनतेने ठरवलंय की जिल्हा परिषदामध्ये आम्हाला संधी द्यायची, पंचायत समितीमध्ये सिंधुताईला संधी द्यायची. आणि त्या माध्यमातून आम्ही ज्या एका गावचा विकास केला तर त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या जिल्हा परिषद गटाचा विकास करून जाऊ. आणि लातूर जिल्ह्यातल्या 59 जिल्हा परिषद पैकी सर्वाधिक निधी कसा आपल्या भागात आणता येईल आणि गोरगरिबाच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न आपण कसे मार्ग लावू यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. भारतीय जनता